नमस्कार. चला मराठी व्याकरणातल्या एका महत्त्वाच्या घटकाकडे वळूया, विशेषण. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सांगताना आपण काही खास शब्द वापरतो, बरोबर? अगदी सोपं आहे. जो शब्द नामाबद्दल जास्त माहिती देतो तो म्हणजे विशेषण. उदाहरणार्थ, मोठे घर, गोड आंबा किंवा 5 विद्यार्थी हे सगळे शब्द विशेषणं आहेत. तर विशेषणांचे मुख्य 4 प्रकार आहेत. चला मग एक एक करून पाहूया. पहिला प्रकार आहे गुणवाचक विशेषण. हे नामाचा गुण, रंग किंवा आकार दाखवतं. जसं की गोड आंबा, उंच झाड किंवा सुंदर फूल हे शब्द नामाचा गुण सांगतात. या वाक्यात सुंदर हा शब्द फूल या नामाबद्दल माहिती देतोय. आता दुसरा प्रकार जो आपल्याला मोजायला मदत करतो तो म्हणजे संख्यावाचक विशेषण. ही विशेषणं किती या प्रश्नाचं अगदी नेमकं उत्तर देतात. जसं की 2, 5, 10. इथे बघा, 10 हा शब्द पुस्तकांची नक्की संख्या सांगतोय. पण ज्या गोष्टी मोजता येत नाहीत त्याचं काय? त्यासाठी आहे परिमाणवाचक विशेषण. म्हणजे थोडे पाणी, जास्त दूध, कमी साखर हे शब्द प्रमाण दाखवतात. या वाक्यात थोडे या शब्दाने पाण्याचं प्रमाण कळतंय, पण नक्की किती ते नाही. आणि आता शेवटचा, चौथा प्रकार, दर्शक विशेषण. हे एखादी वस्तू दाखवण्यासाठी वापरतात. हा मुलगा, ती मुलगी, ते घर असे शब्द नक्की कोणत्या नामाबद्दल बोलतोय हे सांगतात. या वाक्यात ते हा शब्द एका ठराविक घराकडे बोट दाखवतोय. तर हे आहेत 4 मुख्य प्रकार. प्रत्येक प्रकार नामाबद्दल एक वेगळीच माहिती देतो. हे सगळं स्पष्टीकरण आपण श्री प्रकाश चव्हाण यांनी तयार केलेल्या चार्टच्या आधारे पाहिलं. एक विचार करा, आपण रोजच्या बोलण्यात यापैकी कोणता प्रकार सगळ्यात जास्त वापरत असू?